हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ताटाभोवतीची मोत्यांची महिरप शिकणार आहोत। ही महिरप शिकण्यासाठी आपण इथे 5 नंबरचे लाल आणि पांढरे मोती घेतलेले आहेत। पांढरा मोती कॉमन राहतील, लालच्या ऐवजी तुम्ही वेगळ्या कोणत्याही मोत्यांमध्ये ही महिरप बनवू शकता। 40 नंबरचा तंगूस धागा कट करण्यासाठी कात्री आणि सुई एवढं साहित्य आपल्याला ही महिरप बनवण्यासाठी लागणार आहे। महिरप बनवताना सुरुवातीला आपण एक धागा कट करून घेतला आणि धाग्याच्या पहिल्या टोकाला आपण सुई ओवून घेतली आणि दुसऱ्या टोकाला अशा 4 ते 5 गाठी मारून घेतल्या। 4 ते 5 गाठी मारा म्हणजे आपला मोती इथून खाली येणार नाही। महिरप बनवताना सुरुवातीला आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण इथे 6 पांढरे मोती घेतलेले आहेत। आपल्याला 6 राऊंडची पट्टी तयार करून घ्यायची आहे। आता आपण मणी इथे शेवटपर्यंत आणले आणि त्यानंतर हा जो पहिला मणी आहे यातून सुई विरुद्ध दिशेने बाहेर काढून घेतली। आता आपला एक सर्कल तयार झाला। आता हा धागा पूर्ण मण्यातून एकदा काढून घ्यायचा म्हणजे हा सर्कल आपला घट्ट बसेल। मी इथे ह्या सगळ्या मण्यातून एकदा धागा फिरवून घेतला आणि आपला धागा ह्या मण्यातून बाहेर आलेला आहे। आता आपल्याला जसं इथे आपण 6 मण्यांचा राऊंड बनवला तशी आपल्याला ही पूर्ण पट्टी 6 मण्यांच्या राऊंडने बनवायची आहे। तर आता आपल्याकडे हा मणी एक ऑलरेडी आहे म्हणून आपण धाग्यामध्ये 5च मोती घालून घेतलेले आहेत। आता ज्या मण्यातून धागा बाहेर आला आहे त्याच मण्यातून विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे। पण सुई पुढे काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मण्यावर यायचं आहे। मग आपण 3 मण्यातून सुई पुढे सरकवून घेणार आहोत। तीन मण्यातून सुई पुढे आणलेली आहे। आता आपला धागा या मण्यातून बाहेर आलेला आहे। आता आपण इथे परत एक 5चा राऊंड तयार करणार आहोत म्हणजे 5 मणी घेऊन 6चा राऊंड तयार करणार आहोत। हा एक मणी आपल्याकडे आहे म्हणून आपण इथे 6च्या राऊंड करण्यासाठी 5च मणी घेणार आहोत। असंच करत करत आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे। तर माझ्या ताटाच्या अनुसार मला 60 राऊंडची एक पट्टी लागली। तर तुमचं ताट लहान किंवा मोठं असेल तसे तुम्ही हे राऊंड वाढवू शकता। इथे एक पट्टी तयार करून घेतलेली आहे। मी पूर्ण 60 राऊंड केलेले नाही आहेत कारण मग व्हिडिओमध्ये दाखवायला ते पॉसिबल होत नाहीत। नंतर जशी जशी महिरप पुढे जाईल तसे तसे मी ते राऊंड वाढवत जाणार आहे। आता आपल्याला धागा या मण्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे हा पहिला राऊंड त्याचे हा 1, 2 आणि 3 हे 3 मणी सोडून आपल्याला ह्या मध्यभागी आपल्याला इथे ह्या मण्यावर काम करायचं आहे। आता आपल्याला इथे ह्या मण्यातून सुई बाहेर काढल्यानंतर 1 लाल, 7 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा एवढे मोती घालून घ्यायचे आहेत। नीट लक्ष द्या, 1 लाल, 7 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा आपण एवढे मोती इथे घालून घेतलेले आहेत। आता हे 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा हे 3 मोती सोडून द्यायचे आणि जो हा खालचा मोती आहे त्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेनं सरकवायची आहे। ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक फूल तयार करून घ्यायचं आहे। आपल्याला धाग्यामध्ये 5 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो लाल मोती आहे त्यातून खालच्या दिशेनं सुई आपल्याला पुढे सरकवायची आहे। अशा पद्धतीने आपलं एक फूल तयार झालं। आता हे 2 जे मोती आहेत त्यातून आपल्याला धागा पुढे घेऊन जायचा आहे। धागा घट्ट ओढा म्हणजे आपली महिरप ही सुंदर दिसते। आता धाग्यामध्ये 1 लाल आणि 2 पांढरे असे 3 मोती ॲड करायचे आहेत आणि ह्याचा 1, 2 आणि हा तिसरा जो मोती आहे त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेनं सरकवायची आहे। आपल्याला 2 पांढरे, 1 लाल, 7 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा एवढे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हे 3 वरचे मोती सोडून जसं आपण आधीच्या मोत्यामध्ये धागा काढून घेतला तसे आपण इथे हा धागा काढून घेतलेला आहे। ह्या मण्यातून एक फूल तयार करून घेतले जसं इथे केलं तसं आपण इथे एक फूल तयार करून घेतलेला आहे। पण 2 पांढरे आणि 3 लाल असे 5 मोती घेतलेले आहेत आणि हा जो लाल मोती आहे त्यातून आपण धागा खाली काढून घेणार आहोत। धागा घट्ट ओढा म्हणजे आपली
फिनिशिंग घट्ट येते. आता धाग्यामध्ये आपल्याला 3 लाल आणि 2 पांढरे असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत. आणि जो हा खालचा बेसचा लाल मोती आहे त्यातून आपण धागा खाली काढून घेणार आहोत. आणि धागा 2 मणी पुढे सरकवून घ्यायचा आहे. आपण धाग्यामध्ये 3 लाल मोती घालून घेतलेले आहेत. आणि हा जो मोती आहे म्हणजे हे 2 पांढरे सोडून हा जो एक लाल येतो त्या मण्यातून आपल्याला धागा वरती सरकवून घ्यायचा आहे. आता आपल्याला 2 लाल, 1 पांढरा आणि 2 लाल असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत. आणि आपला धागा या लाल मण्यातून वर काढून घ्यायचा आहे. लाल आणि पांढरा एवढे मोती घालून घ्यायचे. 3 भागातून धागा खाली काढून घ्यायचा आहे. ही घट्ट आणि मोती घातलेले आहेत. हा जो एक दिशेने आहे. आता आपण 5 लाल मोती घालून घेतलेले आहेत. हा जो एक पांढरा मोती आहे त्यात खाली आता आपण परत 5च लाल मोती घालून घेतलेले आहेत. आणि हा जो एक बेसचा लाल मोती आहे त्यातून आपल्याला सुई पुढे सरकवून घ्यायची आहे. आणि धागा पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून पुढे सरकवून घ्यायचा आहे. आणि 2 मोती सोडून जो तिसरा मोती आहे त्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढा. आता आपल्याला 5 लाल मोती घालून घ्यायचे आहेत. आणि 1, 2, तिसरा हा जो तिसरा लाल मोती आहे तिथून आपल्याला धागा वरच्या बाजूला सरकवून घ्यायचा आहे. आता 4 पांढरे, 1 लाल आणि 1 पांढरा जसं आपण इथे केलं तसंच इथे आपल्याला 4, 1 लाल आणि 1 घालून आणि हे या मोत्यातून धागा आपल्याला खाली सरकवून घ्यायचा आहे. धागा ओढा म्हणजे महिरप सुंदर दिसते. मोती घातलेले आहेत. आणि हे जो तिसरा मोती आहे मधला, इकडचे 2 सोडायचे, इकडचे 2 सोडायचे. हा जो एक मोती आहे मधला त्या मोती त्या दिशेनं सरकवून घ्यायचे. आता परत 5च मोती घालून घ्यायचे पांढऱ्या कलरचे. आणि त्यानंतर हा बेसचा जो लाल मोती आहे तिथून धागा खाली काढून घ्यायचा आणि 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. असे 3 मोती. आणि हा जो तिसरा पांढरा मोती आहे तिथून धागा वर दिशेनं सरकवून घ्यायचा आहे. आता आपली स्टेप आहे म्हणजे आपण जी पहिली केली आपल्याला करायची आहे. आणि 1 असे मोती घालून घ्यायचे आहेत. आणि हे 3 सोडून आपल्याला खालच्या मोत्यामधून धागा खाली सरकवून घ्यायचा आहे. धागा ओढताना घट्ट ओढून घ्या म्हणजे विण घट्ट बसते. आणि आता लास्ट आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 5 पांढरे मोती आपण घालून घेतले. आणि आता हा जो एक लाल मोती आहे बेसचा त्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची. आपलं हे एक तयार झालंय. आता दुसरं तयार करताना आपण पहिला 2च मोत्यातून सुई पुढे सरकवत होतो. आता आपल्याला 4 मोत्यातून टोटल सुई पुढे घ्यायची आहे. आणि जसं आपण इथे केलं तसंच परत इथून सुरुवात करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ रिपीट बघा आणि मग हे पुढे
महिरप इथे तयार झालेली आहे. लास्टला गाठ मारताना सुद्धा 4 ते 5 गाठी मारा, म्हणजे आपली महिरप लूज होणार नाही. आणि ही महिरप कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.